नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. बुरहानपूरमध्ये एलपीजीचा सापळा, 2 लाख रुपये किमतीच्या 4 पिस्टल जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एलसीबी मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे थरारक कारवाई करत 2 लाख रुपये किमतीच्या 4 पिस्टल जप्त केल्या. या कारवाईमुळे आंतरराज्यीय हत्यार तस्करीचे जाळे उघडकीस आले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहापूर पोलीस ठाण्यात अंतर्गत शस्त्र अधिनियमन व एनडीपीएस कायद्यानुसार दाखल असलेला गुन्हा पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष रामविलास नागोरी राहणार यड्राव तालुका शिरोळ याच्याकडून चौकशीत महत्त्वाची माहिती मिळाली. त्याने जिवंत काडतुसे मध्य प्रदेशातील सरनामा नारसिंह बनाराला यांच्याकडून घेतल्याने उघडकीस आले. त्यानुसार एलसीबीचे विशेष मध्य प्रदेशात पथक दाखल झाले. गोपनीय माहितीनुसार दिनांक 15 मार्च रोजी बुरहानपूर येथील सम्राट मौर्य हॉटेल परिसरात सायंकाळच्या सुमारास हत्यारे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी मोटारसायकलवरून येताच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पिशवी टाकून पळ काढला. या पिशवीत 2 लाख रुपये किमतीच्या 4 पिस्टल मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान पोलिसांनी शोध मोहीम तीव्र करून 20 मार्च रोजी विस्टान पोलिसांच्या मदतीने सरनाम नारसिंह बनराला वय वर्ष 28 राहणार सिगनपूर मध्य प्रदेश याला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने बुरहानपूर, खारगोन, गोगावा व सिरनूर परिसरात सलग 10 दिवस धडक शोध मोहीम राबवून ही कारवाई यशस्वी केली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, अमित सरजे, संजय कुंभार, सागर चौगले, अमित जाधव, राजेंद्र वरंडेकर, अरुण धनगर आणि विनोद कांबळे यांनी केली.